देश आणि कोकण यांचा जोडणाऱ्या तिवरे घाटाच्या संरक्षणासाठी आणि निगराणीसाठी याचा उपयोग झालेला किल्ले कोळकेवाडीच्या आपल्या आजच्या प्रवासामध्ये आज आपण पाहणार आहोत या गड परिसरामध्ये असलेल्या प्राचीन वास्तू व त्यांची माहिती, गडाच्या वाटा, गडावरील प्राचीन वास्तू, पाण्याचे टाके, या गडाचा इतिहास आणि असं बरंच काही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी या चॅनलचा होस्ट आदित्य होरंबे तुमचं स्वागत करतो. आणि आता आपण आलोय कोळकेवाडी किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. तर आपण गाडी समोर पार्क केले. समोर पार्क करून आपण त्याच रस्त्याने कच्च्या रस्त्याने पुढे आलोय आणि चाललोय आता कोळकेवाडी किल्ल्यावरती. बघूया कोळकेवाडी किल्ल्यावरती काय काय आहे आणि काय एक्सप्लोर करता येईल आपल्याला, त्याचप्रमाणे काय गोष्टी शिकता येईल आणि ॲडव्हेंचर किती होतं हे पाहूच. ज्या इथे घर लागतंय त्याच घराच्या पाठून हा रस्ता जातोय. फार कमी लोक गडाला भेट देत असल्याने गडावर जाण्यासाठी स्पष्ट रस्ता नाही, त्यामुळे मार्गदर्शकाशिवाय गडावर जाऊ नये. गडाखाली धनगरवाडी वस्तीतील सुरेश कोकरे आणि त्यांची 2 मुले यांना संपूर्ण किल्ला माहीत आहे, त्यामुळे त्यांना गाईड म्हणून सोबत घेऊन किल्ला पाहू शकतात. त्यांच्या घराच्या पाठूनच हा रस्ता जातो. इथला परिसर बघा तर गारवा एकदम भारी वाटतोय, मजा येते. काय वाटतं अभिषेक तुला? 2 लाईक टाकले. ओके, तर अशा प्रकारे ज्या प्रकारे अभिषेकने लाईक टाकलाय तशात तुम्ही लाईक टाका, म्हणजे जेणेकरून आपलं चॅनल एक्सप्लोरला जाईल आणि सर्वांना दिसेल आणि भारी वाटेल. म्हणजे सर्वजण सबस्क्राईब करतील, आपले मेंबर्स जॉईन होतील आणि अशीच आपली फॅमिली पुढे मोठी होईल आणि अशाच प्रकारे मला मोटिवेशन मिळेल आणि त्याचप्रमाणे असंच मी एक्सप्लोर करेन जागा आणि तुम्हाला दाखवेन. तिथून जाऊ ना? इथून जा, ह्या वाटून जावा. तो गेट लाव, गेट लावायला जाऊ. ओके, सो मंडळी आपण याच रस्त्याने समोर जात होतो, पण इथली गावातली माणसं आपल्याला मदत करतात. सो त्यांनी हा रोड सांगितला आपल्याला. सो आपण इथून वरती जातोय आणि काका थँक्यू. अशा प्रकारे हे गुरांचे गोठे वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडे अवकाळी पावसामुळे हे नांगरणी झालेली आहे. त्याच गेटमधून आतमध्ये आलो. काका बोलले की गेट लावा आणि पुढे जा. त्यानंतर आपण गेट लावून पुढे जातोय आणि हे समोर कोळकेवाडी डॅम. चिपळूण शहरापासून कोळकेवाडी धरण 10 किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाच्या मागील बाजूस सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून विभक्त झालेल्या डोंगरावरील कोळकेवाडी किल्ला आहे. मंडळी, गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण याच मधल्या रस्त्याने एक शॉर्टकट मारून इथून वरती आलो आणि जो मेन रस्ता होता तो असा इकडून फिरून जात होता. तो त्या रस्त्याला आपण आता जॉईन झालोय. आता आपण याच रस्त्याने पुढे आपला प्रवास सुरू करू. आणि समोर येऊन बघाल तर हे अशा प्रकारे जागोजागी असे खड्डे काढून ठेवलेत, जेणेकरून खाली दरी आहे आणि यातून आपण जाऊ शकतो. यासाठी हे असे खड्डे करून ठेवलेत. आणि या ठिकाणी बघायला गेलं तर भूस्खलन जास्त प्रमाणात होतं. ते पाहू शकता तुम्ही काय झालंय हालत. पावसातून इथे डेंजर असं मानलं जातं. तुम्ही बघू शकता हे असं भूस्खलन झालेलं आहे. आणि तोच रस्ता अशा या दुसऱ्या रस्त्याशी येऊन मिळतोय. तिथून आपल्याला पुढे जावं लागतंय. मित्रांनो, आज देवाची एवढी कृपा आहे की आज उन्हाचा मारा कमी आहे. वातावरण एकदम चांगल्या प्रकारचं आहे आणि एवढा घाम पण सुटत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा किल्ला चांदोली अभयारण्य याच्यात मोडतो, त्यामुळे इथे प्राणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. आणि हा आमचा रानवाट्या, जिथे जाल तिथे असा पराक्रम करत असतो. तो अशा प्रकारचे बांबू काढतोय कारण आताच मी बोललो या जंगलात प्राणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळतात आणि सध्या पण पावसाचे दिवस आहेत, त्या कारण हा एक सुरक्षितेसाठी हा तो दांडा काढत आहे. आणि झूम करून दाखवतो तुम्हाला, त्याने एक त्याचं शस्त्र आणलंय, पण ते शस्त्र कोणाला पुरेल काय सांगता येत नाही. एकदम छोटं शस्त्र आहे
त्याने तो आता कापतोय. बघूया त्याची धार आहे की नाही माहित नाही, पण माझ्या माहितीनुसार अशा शस्त्रांना एवढी धार नसते. पण त्याने घेतलंय, पण ठीक आहे. सो आपण त्याच पायवाटेने आपण असं समोर आलोय आणि ती पायवाटी ते संपते. त्यानंतर आपण असा स्वतः वाट काढत या डोंगरातने असं समोर आलोय आणि हा समोर डॅम. या डोंगरावरून आता आम्ही खाली उतरलोय आणि मेन रस्ता म्हणजे हा, पण आमच्या लीडरने इकडून आणलोय. म्हणजे याच्यात पूर्ण आमचा डोंगर चढून अर्धा तास झाला तरी चढला परत उतरला त्याच्यात अर्धा तास गेला आणि नंतर ही मेन वाट भेटली आपल्याला. तेव्हा समोरच्या डोंगरावर जायचंय. तोच आपला आहे कोलकेवाडीचा किल्ला. हाही किल्ला बारवाई सारखाच अपरिचित किल्ला आहे. तर मंडळी, आता आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. या वाटेने आम्ही असा वरती चढत जातोय. पण इथलं जंगल एकदम घनदाट दिसतंय आणि निर्लज्ज लोकांनी पसरलेली ती दुर्गंधी मला झूम करून दाखवतो. हे इथे दिसत असेल तुम्हाला दारूच्या बॉटल्स आणि हे ग्लास वगैरे. असे निर्लज्ज लोक येतात, गडांची वाट लावतात. अशी मोठमोठी झाडे आहेत. हां, आणि तुम्हाला दाखवायचं होतं ते की अशा प्रकारची झाडांवरती अस्वल वगैरे आणि हे कोणा दिसत आहेत ते अस्वलांच्या नखाने वगैरे केलेलं आहे अशा प्रकारचे. म्हणून इथे येत असेल तर सावध राहा. इथे मोठमोठ्या प्रकारचे बोंबाडे आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडक्यात वारुळ. ओ भाई साहेब, बघा फुल मोठा वारुळ आहे. सोड, आपण इथून चटकूया पटकन. रिस्की वाटते भरपूर. आम्हाला 1 तास होत आला तरी अजून आम्ही गडावर पोहोचलो नाही. ही अशीच पायवाट मिळते. ओके, सो मंडळी, आता आपण पोहोचलोय एका डोंगरावरती येऊन त्याच्या पठारावरती पोहोचलोय आणि हा त्याचा आसपासचा नजारा, सह्याद्री रांग आणि हा तो डोंगर जिथे आपल्याला वरती जायचं आहे समोर. कोलकेवाडी किल्ला हा समुद्रसपाटीपासून 1840 फूट उंचावर आहे आणि हाही किल्ला बाराराव कोळींच्या ताब्यात होता. हाही किल्ला 13वी शतकातील आहे. किल्ल्यावरती पाण्याचे टाके आणि बरंच काही बघायला मिळतं. आणि जो बारवाई किल्ला होता तो बारारावांचा मुख्यालय होतं. दशपतीचा इतिहास या पुस्तकात यांची ओळख दिलेली आहे. अशा प्रकारे हे रॉक आहेत, त्यावर आपण चढून पुढे जाऊ. ही सह्याद्रीची डोंगर रांग पाहताय पूर्ण. एका साईडला दरी आणि ही निमुळती वाट. एका साईडला दरी, निमुळती वाट. डाव्या साईडला पण दरी आहे. अशा प्रकारे दरी आहेत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून हा अपरिचित किल्ला तुम्हाला माहिती पडेल. मंडळी, हा समोरचा रॉक आपल्याला क्लाइंब करून वरती जायचा आहे आणि त्या डोंगरावर जायचं वरती. सो पहिला हा रॉक क्लाइंब करू आणि जाऊ. अशा प्रकारे इथे खाली दरी आहेत भरपूर. काळजीपूर्वक चढायला लागणार. आणि समोर बघाल तर ही सह्याद्रीची डोंगर रांग अशी पूर्ण फार पसरलेली आहे. फार दम लागला. ओके, सो हा रॉक क्लाइंब केल्यानंतर आपण दुसऱ्या पठारावर येतो. तो हा छोटासा पठार आणि ही डोंगर रांग परत आपल्याला पाहायला मिळते. रौद्र अशी डोंगर रांग आणि त्याच्यानंतर समोरूनच चढायच्या आधी एक खाली वाट आहे,
ती अशी तिथे एक समोर गुहा आहे. इकडे एक मूर्ती दिसते. त्या मूर्त्या सेकंड दाखव दाखवायचा प्रयत्न करतो. ही नंदी महाराजांची मूर्ती आहे. या समजत नाहीत, सगळ्या भग्न अवस्थेत आहेत. आणि एक देवताची मूर्ती आहे. मित्रांनो, थोडंच वरती येताच इथे एक बोर्ड लागलाय. त्या बोर्डावरती काय लिहिलं हे पूर्ण पुसून गेलंय. तरी पण आपण खाली चेक करू. पण खाली एक प्रकारची आपल्याला गुहा बघायला मिळते. याच्यामध्ये माती भरपूर साचले. आपण आतमध्ये उतरून चेक करू काय खाली. हा इकडे खंदक, हा समोर असा खंदक आणि ही पूर्ण गुहा आपल्याला पाहायला मिळते. इथंच एंड झाले आणि या आतमध्ये याच्या आत एक छिद्र केलंय. आय थिंक हे पाण्याचा टाका असावा. जाऊया. अशा प्रकारे ही गुहा आहे. आपण आता पुढे जाऊ. इथून हा रॉक क्लाइंब करून बघूया काय आहे वरती. अशा प्रकारे हे लाकडाचं लावलेलं आहे जेणेकरून इथून वरती चढायला. तो इथूनच आपण सहारा घेऊन वरती चढू. गणपती बाप्पा मोरया. असा हा एरिया आहे. इकडे पूर्ण खाली दरी. आपण असा तिकडून तो मेन रोड दिसतोय आपल्याला. त्या धरणाच्या इकडून आपण असं चालत 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 येऊन आपण असं वरतं आलोय. सो ह्या निमुळत्या वाटेने आपण समोर एक वाट जाते ती चेक करू आपण. छोटीशीच आहे. समोर पण एक गुहा दिसते आपल्याला. बघू आपण. इथे पाय सारला ना भेंडी बांधेच आहेत. एक गुहा आहे, मोठी गुहा आहे. याच्यात पूर्ण दरड कोसळले. पण ही अशा प्रकारची गुहा आहे. आतमध्ये जाण्याचा थोडासा प्रयत्न करू. ते समोर तुम्हाला दिसत आहे ते खांब दिसत आहेत असे. आणि हे इथे 2 खांब आहेत. ओके, ही सेकंड गुहा नाही. खाली ती बघितली आपण, ती फर्स्ट, ती सेकंड आणि ही थर्ड. इथून पुढे जाऊ. हे पण पाण्याचं टाका आहे पण इथं माती पूर्ण भरून गेले. सो हेही बुजून गेलं आहे. या साईडला खाली दरी. त्याच्यावरती एक अजून एक टाका आहे. इथं पाण्याची टाकी खूप आहेत पण पाणी जरा पण नाही त्याच्यात. आणि आपल्या पाण्याचे स्त्रोतचे वांदे झालेत. पाणी नाही आता आपल्याकडे. ओ भाई साहब, हा रिस्की पॅच. ओ भाई साहब, इथे काहीतरी आहे. ही खिडक्यांसारखं इथं कोरलेली आहे आणि 2 छिद्र आहेत. ती चेक करू आपण तिथे. पण असा रिस्की पॅच. खाली उतरून जाऊ. ओके, हा असा पाणी जाण्यासाठी खंदक आणि ही एक गुहा मोठी. त्याच्यावरती एक हे अशा प्रकारचा एक डिझाईन मारलेलं आहे. आणि हे वरती गुहा. वरती चढायला जागा आहे. हे वटवाघूळ आहे आतमध्ये. असे काय मोठं आहे. ओ शिट वटवाघूळ पिसळले आहेत. आणि इथे एक ओके, अशा प्रकारे ही एक मोठी गुहा दाखवली आहे. त्यात वास खूप येतोय कारण वटवाघुळांचं प्रमाण खूप जास्त आहे.
तो परत जाऊ आपण आपल्या वाटेस. ही गुहा एक एक्सप्लोर करून झाले. आली. असा काहीसा एरिया आहे इथला, फुल डेंजरस. आता इथून आपल्याला आरामात जायचंय. रिस्की रिस्की रिस्की. ओ शिट. अजून एक आपल्याला रॉक पॅच लागलाय. तो असं आपण इथे वरती चढून जाऊ. लेट्स गो. सो आपण हे क्लाइंब करू. अशा प्रकारे बोर्ड लागलेत, पण त्यावरती काय लिहिलेलं दिसत नाही. आणि ही सह्याद्रीची रांग फार भारी दिसते. हा जो कोळकेवाडी गड आहे त्याला कठीण श्रेणीमध्ये मोडला जातो, कारण तुम्ही याची उंचीच पाहू शकता. 1840 फूट उंच समुद्र सपाटीपासून. ते पण म्हणजे विचार करा किती उंच आहे तो. अशा प्रकारचे हे रॉक पॅच आपण क्लाइंब करत जातोय. अशा प्रकारचा एक्सपिरियन्स मी आधी घेतलाय आणि त्यात का मला नवीन नाही, पण फार कठीण वाटतोय. बघू, थोडं अजून आपल्याला वरती जायचंय. रॉक पॅच असा पकडत पकडत आपण वरती जाऊ. पावसातून हे खूप स्लिपरी असतात, तर आताच तुम्ही परिस्थिती बघू शकता. फायनली आपण हा रॉक पॅच कंप्लीट केलाय. हा राहिलाय तो मंदार, तो कंप्लीट करतोय. तोपर्यंत आपण पुढे हो. हे समोर एनर्जी टोटली डाऊन झाली. ते आता सूर्यदेव शामू लागतंय. ही अशी थोडीशीच वाट आहे. उजव्या साईडला पण दरी आहे आणि डाव्या साईडला पण दरी आहे. या साईडला काहीतरी दिसतंय आपल्याला. चेक करू. ओके, तुम्ही वाट आहे. फार चित्त थरारक असा अनुभव मिळतो आपल्याला. थोडी फाटते पण जाम भारी वाटतंय. हा रौद्र असा सह्याद्री आणि त्यात मी एक नंबर वाटतंय. गडावरून कोळकेवाडी धरण आणि सह्याद्रीच्या रांगा एखाद्या चित्राप्रमाणे सुंदर दिसतात. किल्ला पाहण्यासाठी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी परत जाण्यासाठी आपल्याला 5 तास लागतात. सह्याद्री रांगेच्या पर्वतरांगेपासून विभक्त झालेल्या टेकडीवरील या किल्ल्याचे स्थान लक्षात घेता देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या तिवरे घाटाच्या संरक्षणासाठी आणि निगराणीसाठी या किल्ल्याचा उपयोग झाला असावा. पेंडबे येथील दशपथीचा इतिहास या पुस्तकात कोळकेवाडी किल्ल्याचा उल्लेख आहे.
13व्या शतकात बहामनी राजवटीत हा किल्ला बाराराव कोळींच्या ताब्यात होता. गडाच्या आजूबाजूच्या प्रदेशावर बारारावांचा ताबा होता. या भागातील बारवाई किल्ला हे त्यांचे मुख्यालय होते. या किल्ल्याबरोबरच कोळकेवाडी किल्लाही बारारावांच्या ताब्यात होता. बहामनी सुलतानाने बारारावांचा पराभव करण्यासाठी 3 मोहिमा केल्या. 1380च्या सुमारास कुंभारली घाटातील सोनप्याजवळ कोकणवाबी पोफळी येथे पहिल्या मोहिमेतील शेख अकूज खानाचा पराभव झाला, तर दुसऱ्या मोहिमेतील भाई खानाचाही दळणवटणी येथे पराभव झाला. तिसऱ्या मोहिमेत चिपळूणजवळ चीप बहादूर शेखही मारला गेला. आज चिपळूणचा बहादूर शेख नाका या सरदाराच्या नावाने ओळखला जातो. अखेर बहामनी सरदारांनी भेदभावाचा अवलंब केला आणि माधवराव रविराव शिंदे यांनी शत्रूशी संधान बांधले. अखेरीस बारारावांचे राज्य बुडाले आणि सुलतानाने शिंदेला 24 गावे दिली आणि या बारारावांच्या बायका कळमणी येथे सती गेल्या. अशा प्रकारे आपण या कोळकेवाडीचा इतिहास जाणून घेतला आणि तुम्हाला व्हिडिओ कशी आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे. आतापर्यंत आपल्याला टाके भेटले, गुहा भेटला बघायला आणि बस इतक्याच प्रकारचं आपल्याला बघायला भेटलं आहे. आणि हे किल्ल्याचं लास्ट टोक, जिथे आपण आपली भ्रमंती पूर्ण करतोय. आणि हा किल्ला कसा एक्सप्लोर केला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत हे तुम्ही डोंगररांग बघा. रौद्र अशी डोंगररांग. माझ्या चौबाजूने नुसता डोंगर आणि डोंगर आहे. ओके, तर मंडळी आपला आता कोळकेवाडी किल्ला एक्सप्लोर करून झाला. आता आपला उत्तरेचा प्रवास जामघाटचे